जाऊ दे ना ब्रो, उगाच तुझा मूड स्पॉइल व्हायचा, माझा पण व्हायचा. अरे ओमी ओमी, काय चाललंय? कशावरून चिडचिड सुरू आहे तुझी? अगं आई सई बघ ना, आज पूजा आहे घरी आणि हा बाहेर जातो म्हणतोय कुठेतरी, आणि त्याला घरी थांब म्हणलं तर काहीतरी फालतूची कारणं देतोय मला. एक्झॅक्टली, नेहमी मीच फालतूपणा करतो ना. तुमचं बोलणं, तुमचं वागणं अगदी इम्पॉर्टंट असतं आहे ना. ओम्या, अति होते हा, आता जरा गप्पा. देवांश प्लीज थांबा. पूजेच्या दिवशी कशाला भांडण करायचं नाही का? ओमी, आई आणि देवांश खरं सांगताय. थांब ना पूजेसाठी. पूजा नेहमी असते का? बरं माझ्यासाठी थांब प्लीज. थांबशील ना? ओमी, अरे अरे ओमी असं. हाय, हॅलो जहागीरदार, हॅपी महाशिवरात्री. सई सई, कशी आहेस सई तू? मी ठीक आहे, पण आई कुठे? अगं आत्या येणार होती, पण तिला आयत्या वेळी काम आलं ना, आणि मी आली आहे ना, आणि मी डब्बा पण घेऊन आली, प्रसादाचा डब्बा आहे. घे. हाय देवांश. हॅलो. ओमी, तुला बाहेर जायचं होतं ना? हा जा ना. हा, पण वहिनीचं बोललेलं पटतंय मला. मी थांबतो पूजेसाठी. अरे बा, थँक्यू. अंजली छान दिसतेस तू. ये बस. सही, अगं ते प्रसादाचं बघूया ना आपण. हो चालेल. देवांश, देवांश, तुम्ही हार बनवताय का? सो नाईस. मी पण हेल्प करू का काही? नो थँक्स. अगं नाही, अगं म्हणजे इकडे झालंय ना सगळं करून, आता तू काम कर ना, किचन मध्ये बघ, आई आणि सईंना घ्या हेल्प हवी. जा किचन मध्ये. ते मला येऊ का? ओ गुरुजी या ना. नमस्कार. नमस्कार. पाय पडतो. सुखी राहा. झाली का पूजेची तयारी? हो, ते काय हारच करतो तो. आई, गुरुजी आले, चहा आणणार हो, त्यांच्या. हो, नाही, नको नको, माझाही आज उपास असतो. हा, बरं मी काय म्हणतो देवांश, आज आपण पूजा जरा लवकर करूया. काय आहे, महाशिवरात्री आहे, मला अजूनही बऱ्याच ठिकाणी अभिषेक करायला जायचंय. हा नाही, करेक्ट आहे, करेक्ट आहे. मी आईला बोलतो सगळं तयारी करायला. हा, आलो. सगळ्यात आधी मुख्य जोडप्यांनी अभिषेक करायचा आहे, त्यानंतर बाकीच्यांनी करायचा आहे. आपण सुरू करूया. अक्षता व्हा. आपण अभिषेकाला सुरुवात करूया. ठीक आहे, शरदराव कुठे आहेत? अहो त्यांची एक महत्वाची मीटिंग होती आज ना, मग जावंच लागलं त्यांना. बरं, हरकत नाही, तुम्ही करा अभिषेक.
जानकीताई, तुमची इच्छा होती म्हणून अभिषेक होतोय. तुमच्या मनातला संकल्प सांगा आणि मनोभावे प्रार्थना करा. महादेवा, माझे सई आणि देवांश सतत कसल्या ना कसल्या संकटाशी लढत आहेत. पास झाली त्यांची परीक्षा. आता त्यांच्यावरची सगळी विघ्न दूर होऊ दे. दोघांचेही रक्षण कर. आणि त्यांचा संसार अगदी सुखाचा होऊ दे. बघितलंस का काकूंनी प्रेयर पण फक्त सई आणि देवांशच नावाने केली. तुझं नाव पण नाही घेतलं त्यांनी. कसं सहन करतोस तू मला खरंच कळत नाही. तुमच्या घरात फक्त सई आणि देवांसाठीच सगळं चालतं ना, तुझ्यासाठी काहीच नाही. सॉरी अंजली, बघायचंच ना, साडी खराब झाली बघ ती. हो मम्मा, अगं पण खरंच माझं होतं लक्ष. मी मुद्दामून नाहीच आणलं. नीट काम कर ना मूर्ख. ही काय पद्धत आहे काम करायची? अरे मी म्हंटल ना, मी मुद्दामून नाहीच आणलंय आणि म्हंटल ना सॉरी. सॉरी म्हटलं म्हणजे झालं का? मग अजून काय करू? ओमी रिया, भांडू नका तुम्ही. आणि ओमी तिने मुद्दाम केलाय का? चुकून सांडलंय ना तुझ्याकडून. अंजली तू जा आणि पाण्याने धुते, म्हणजे डाग लागणार नाही. हो, जा. चल अंजली, मी घेऊन जा. काय गरज नाही, ऑलरेडी खूप हेल्प झाली तुझी. अंजली चल, आलं का? नीट काम कर. मी माझी शार्दू